मनोज जरांगे पाटील आजपासून निर्जळी उपोषण करणार आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही असा निर्धार सुद्धा त्यांनी केलाय। काल रात्री डॉक्टरांकडून जरांगेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। पाठिंब्यासाठी आझाद मैदानामध्ये आंदोलकांची मोठी गर्दी झालेली आहे। तर आजपासून मराठा आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे। आजपासून मनोज जरांगे यांनी निर्जळी उपोषण सुरू केलेलं आहे। सरकार मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे जरांगेंना आजपासून त्यांनी पाणीही ताजण्याचा निर्णय घेतलेला आहे। पाणीही त्यांनी बंद केलेलं आहे आणि दरम्यान रात्री डॉक्टरांनी जरांगेंची वैद्यकीय तपासणी केली आहे। तर मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी आझाद मैदानात पहाटेपासूनच मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे। मनोज जरांगे आजपासून निर्जळी उपोषण करणार आहेत। त्यापूर्वी मध्यरात्री 12 वाजता डॉक्टरांनी जरांगेंची वैद्यकीय तपासणी केली आहे। जरांगेंचं रक्त आणि रक्तदाब तपासण्यात आलाय। जरांगेंच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलंय। जरांगेंनी पाणी आणि ORS प्यावं असा सल्ला सुद्धा त्यांनी डॉक्टरांनी दिलेला आहे। तर मनोज जरांगे यांच्या रक्ताची आणि रक्तदाबाची तपासणी डॉक्टरांनी केलेली आहे। आजपासून त्यांनी निर्जळी उपोषण सुरू केलेलं आहे। त्यामुळे जरांगेंनी पाणी आणि त्याचबरोबर ORS प्यावं असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजपासून त्यांनी निर्जळी उपोषण सुरू केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, काय नेमके एक्झॅक्टली अपडेट्स येतात त्याचे? नक्कीच 2-3 महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। आज चौथा दिवस आहे ह्या पूर्ण उपोषणाचा आणि ह्या उपोषणामध्ये तुम्ही बघू शकता का चौथ्या दिवशी जरांगे पाटील सध्या तरी विश्रांती करतायत आणि पाठीमागे मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। ज्याप्रमाणे प्रत्येक सकाळी ही कार्यकर्त्यांपासून सुरुवात होते तशीच एक सकाळ आज पाहायला मिळते। कार्यकर्ते जमलेले आहेत स्टेजच्या समोर आणि जरांगे पाटील विश्रांती करतायत। 2 महत्त्वाचे अपडेट्स आहेत। काल रात्री एक मेडिकल टीम जी आहे जरांगे पाटील त्यांच्या इथे आले होती। त्यांनी तपासणी केली, रक्त तपासणी केलेली आहे। त्यांचं BP शुगर सर्व चेक करण्यात आलं होतं आणि त्याची शुगर खूप कमी झालेली आहे। त्यांच्या शरीरातलं पाणी खूप कमी झालेलं आहे असं त्यांनी सांगण्यात आलं होतं। त्यामुळे जरांगे पाटलांनी पाणी सतत प्यावत राहावं, ORS घेत राहावं अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलेला आहे। आणि आजपासून आजचा चौथा दिवस आहे। त्याचं महत्त्वाचं म्हणजे आजपासून जरांगे पाटील हे पाणी त्याग करणार आहेत। गेली 3 दिवस त्यांनी अन्न त्याग केलं होतं, आजपासून ते पाणीही त्याग करणार आहे। त्यामुळे आजपासून ते पाणी पिणार नाही आणि त्यांच्या शरीराला पाण्याची खरंच गरज आहे। अशा वेळी जर त्यांनी पाणी त्याग केलं तर त्यांची तब्येत खालावू शकते असंही डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। तर राजकीय जर आपण घडामोडीचा वेग बघितला तर काल ठाकरे गटाचे खासदार येऊन भेटून गेले, अरविंद सावंत भेटून गेले, त्यांनी पूर्ण पाठिंबा यांना दर्शवलेला आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल एक महत्त्वपूर्ण बैठक होणार होती। या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे आणि आज काही वेळातच किंवा काही तासातच ही बैठक होऊ शकते। तिन्ही नेते एकत्र येऊ शकतात। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊ शकतात। काल आपण पाहिलं होतं का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल तातडीने दरे गावात निघाले होते ह्या बैठकीसाठी। जो काही प्रकार मुंबईला सुरू आहे, आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षण संदर्भात, या सर्वांचा आढावा घेण्यासाठी ते मुंबईत परतलेले आहेत। तेही आढावा घेणार आहेत आणि त्याचबरोबर ही एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या तिघांच्या बैठकीतनं एक ठोस असा निर्णय या आंदोलनासाठी घेण्यात येणार आहे असले खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे। दुसरीकडे उपसमितीची बैठकही होणार आहे। उपसमितीची बैठक आज होऊ शकते। ज्या प्रकारे जरांगे पाटलांनी जे काही नोटिफिकेशन दिलेले आहे, ज्या काही बाबी त्यांनी सुचवलेल्या आहेत त्या बाबींसंदर्भातही आज ती बैठक होऊ शकते। तिसरीकडे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाची एक बैठक घेणार आहेत बँड्रा या ठिकाणी। त्यामुळे आज खूप राजकीय घडामोडींचा वेग येणारा असा दिवस आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांनी पाणी त्याग केलेलं आहे, उपोषण चालू ठेवलेलं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या वारंवार वाढत चाललेली आहे। आता सरकार ह्याकडे कसं पाहतंय, तिन्ही नेते याकडे कसं पाहतात, तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत काय तोडगा निघतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे खरं तर एकंदरीत जरांगेच्या तब्येतीसंदर्भात आणि त्याचबरोबर या आंदोलनासंदर्भात आणि राजकीय घडामोडींसंदर्भात। अधिक कपिल, आपण जसं सांगितलं की राजकीय घडामोडी सुद्धा घडतात आणि त्याचबरोबर आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलक सुद्धा आलेले, ती स्थिती नेमकी काय?
तुम्ही थेट पाहू शकता माझ्या जे हा स्टेज आहे स्टेजच्या मागे तुम्ही बघू शकता का आत्तापासूनच घोषणाबाजी सुरू झालेली आहे. जरांगे पाटील आराम करत आहेत आणि आराम करत असताना त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू जमा लागलेले आहेत. त्यांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे पाटील यांचा विजय असो, अशा अनेक घोषणा इथे आपल्याला ऐकायला मिळत आहेत. भगव्या टोप्या घालून इथे सर्व कार्यकर्ते पोचलेले आहेत. खरं तर आपण पाहिलं तर सकाळ जी होते त्या सकाळच्या वेळी सर्व त्या पूर्ण आझाद मैदानच्या अवतीभोवती सर्व कार्यकर्ते जमायला सुरुवात होतात आणि त्यांच्या अवतीभोवती जे काही ट्रक्स लागलेले आहेत जे नाश्ता त्यांना पुरवतात, त्यांना चहा पाणी नाश्ता पुरवतात, ते केल्यानंतर सर्वच कार्यकर्ते एक 8-9च्या सुमारास जमा होतात. हा पूर्ण जो मैदान आहे हा भरून जातो आणि त्यानंतर जरांगे पाटील जे आहेत ते उठल्यानंतर त्या पूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांना सल्ला देतात, त्यांच्याशी बातचीत करतात, मीडियाशी बातचीत करतात आणि पुढची रूपरेषा जी आहे ती ठरवली जाते की चौथा दिवस आहे, चौथ्या दिवशी काय केलं पाहिजे, चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे, या सर्व गोष्टीचा खुलासा होतो. त्यामुळे आज सकाळपासूनच हे जे कार्यकर्ते हे जमू लागलेले आहेत आणि जरांगे पाटलांनी जसं म्हटलेलं आहे का सोमवारपासून आणखी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे आज कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ही गेले 3 दिवस जी गर्दी होती त्याच्यावर दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगदी धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.